रेशन कार्ड संदर्भात नियमांमध्ये झालाय मोठा बदल। देशातील 90 कोटी लोकांना त्या ठिकाणी सगळ्यात मोठी चेतावणी। 30 सप्टेंबरपर्यंत हे काम करून घ्या, कारण की सरकारने केला आहे योजनेमध्ये बदल। रेशन कार्डच्या माध्यमातून कुठलंही धान्य घेत असाल, कोणत्याही योजनेचा लाभ घेणार असाल किंवा घेतला असाल तर तुमच्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत ही गोष्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की आता अगदी 9 गोष्टी तुम्हाला रेशन कार्डवर मोफत देखील मिळायला सुरुवात होणार आहे। अतिशय महत्त्वाची सूचना आहे, कारण की केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या संदर्भात 2 अतिशय महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे। एक बदल असा आहे की ज्याच्या माध्यमातून 9 वस्तू तुम्हाला आता मोफत मिळणार आहे, आणि दुसरा बदल की एक अशी गोष्ट तुम्हाला तात्काळ करायची आहे 30 सप्टेंबर पूर्वी, अन्यथा तुमचं रेशन कार्डच्या संदर्भात अडचणीत वाढ होऊ शकते। रेशन कार्डच्या योजना घेताना त्या ठिकाणी लाभ मिळायला अडचण निर्माण होऊ शकते, आणि या ज्या 9 गोष्टी तुम्हाला इथून पुढे मिळणार आहे तर त्या गोष्टी मिळायला देखील अडचण होऊ शकते। तर अशी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर काय रेशन कार्डच्या संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे, कोणत्या अशा त्या 9 गोष्टी आहेत त्या आता मिळायला सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर कोणती त्या ठिकाणी प्रक्रिया तातडीने तुम्हाला करायची आहे 30 सप्टेंबर पूर्वी, त्याविषयी देखील अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण घेणार आहोत। रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, पिवळं, पांढरं किंवा केशरी, तुम्ही रेशन कार्डच्या संदर्भात कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल, रेशन कार्ड योजनेसाठी कुठे दिलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण की कदाचित चालू असलेल्या योजनेचा देखील लाभ बंद होऊ शकतो, कारण की आता सरकारने केला आहे योजनेत बदल। अतिशय माहिती आपण देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका। 2 मिनिटांच्यात आपण माहिती घेणार आहोत, अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती। सरकारने केला योजनेमध्ये बदल, रेशन कार्डवर आता या गोष्टी बंद होणार तर काही गोष्टी सुरू होणार, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 30 सप्टेंबर पूर्वी ही गोष्ट करून घ्या, अन्यथा रेशन मिळणार नाही। रेशन कार्डवर सुरू असलेल्या योजना बंद होतील, कारण काय आलं, रेशन कार्डवर मोफत धान्य मिळतंय, गहू, तांदूळ, त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी मिळतात, हे तर आपल्याला माहीत आहे। पण रेशन कार्ड हे आपल्यासाठी एक त्या ठिकाणी आपला रहिवासी पुरावा म्हणून देखील लाडकी बहीण योजनेत दिलं गेलं आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी अगदी आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून किंवा आपलं ओळखपत्र म्हणून भरपूर ठिकाणी याचा वापर होतो। पण आता नियमांमध्ये बदल केला आहे, केंद्र सरकारने केला योजनेमध्ये मोठा बदल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे, ज्या माध्यमातून 90 कोटी जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे। तर तो काय फायदा होतोय, तो फायदा म्हणजे 9 गोष्टी। आता जो काय तांदूळ मिळत होता तो तांदूळ बंद होणार, रेशन कार्डावरील तांदूळ, मोफत तांदूळ जो होता तो बंद होणार, पण आता 9 गोष्टी मिळणार आहे। त्या कोणत्या 9 गोष्टी तुम्हाला मिळतील, आणि त्यानंतर या गोष्टी मिळण्यासाठी किंवा रेशन कार्डवरच्या योजना सर्व लाभ घेण्यासाठी, चालू असलेल्या योजना सुरू ठेवण्यासाठी एक गोष्ट जी 30 सप्टेंबर पूर्वी तुम्हाला करायची, ती जर केली नाही तर मग काहीच फायदा नाही। रेशन कार्डवरच्या सगळ्या योजना बंद होतील, अन्यथा सरकारी योजना देखील सर्व तुमच्या बंद होऊ शकतात। तर काय झालंय, पहिली आनंदाची बातमी, आणि त्यानंतर तातडीनं जी एक सूचना आली केंद्र सरकारकडून, कारण की योजना बदलली। काय झालंय, केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे। केंद्र सरकार सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन योजना अंतर्गत पुरवत असते, मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे। आता आधीच सरकारकडून रेशन कार्ड धारकांना मोफत गहू, तांदूळ देण्यात येत होतं, पण आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही। होय, मोफत तांदूळ तुम्हाला मिळणार नाही, पण तांदळाऐवजी आता सरकार 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे। होय, तांदूळ कट झाला पण 9 गोष्टी वाढल्या, अतिशय आनंदाची बातमी। कोणत्या त्या 9 गोष्टी मिळतील, पण या 9 गोष्टी मिळण्यासाठी, रेशन कार्डवर योजना मिळण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला 30 सप्टेंबरच्या पूर्वी करायची आहे, अन्यथा काहीच मिळणार, कारण की ही योजना, या 9 गोष्टी तुम्हाला पुढच्या महिन्यापासून सुरू होतील, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे। आता काय आलंय, मोफत रेशन योजनेअंतर्गत 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं। यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जायचा, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणं बंद होईल। मग या व्यतिरिक्त काय मिळेल की गहू, त्याबरोबर तुम्हाला गहू मिळेल, वेगवेगळ्या डाळी मिळतील, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि अक्षरशः मसाले देखील मिळणार आहे। आता हा निर्णय काय घेतला, आता ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील पुढे चालून, पण त्यासाठी 30 सप्टेंबर आधी ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल। आता काय आलं, याच्या मागचा निर्णय घेण्याचं काय आलं की लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी, त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला। त्यामुळे लोकांचं जीवनमानही सुधारेल आणि त्यांचं आरोग्य उंचावण्यास मदत होईल। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्ही जर रेशन कार्डासाठी पात्र असाल,
अजूनही तुम्ही रेशन काढलं नसेल तर तुम्हाला अर्ज करावा लागेल। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावं लागेल किंवा अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही देखील अर्ज डाउनलोड करू शकता। अर्जामध्ये माहिती भरा आणि तुमच्या संबंधित कागदपत्र दिले गेले असतील तर ते त्याला जोडा, तुमचा अर्ज जमा करा, प्रक्रिया पडताळून घ्या आणि लगेच त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर होईल। आता कोणत्याही रेशन कार्डवरच्या कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे या 9 गोष्टींसाठी किंवा कोणत्याही योजनेसाठी एक गोष्ट करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला 30 सप्टेंबर नंतर म्हणजे या महिन्याच्या सप्टेंबर एंड नंतर या गोष्टीचा फायदा होणार नाही। तर ते म्हणजे ई-KYC। आता ई-KYC साठी जूनच्या त्या ठिकाणी तारीख ठेवली होती, त्यानंतर ती वाढवून त्यामध्ये 2-3 महिन्याचा त्या ठिकाणी हे देण्यात आला, अवधी देण्यात आला, तो देण्यात आला 30 सप्टेंबर। आता 30 सप्टेंबर जे आहे तर 30 सप्टेंबरपूर्वी हे काम करणं गरजेचं आहे, कारण की कदाचित इथून पुढे ती जी लास्ट डेट आहे ते ती वाढणार नाही। मग आता यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ई-KYC कशा पद्धतीनं करायची आहे, एकदम सोपं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, ई-KYC साठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल, ह्या तिन्ही गोष्टी घेऊन तुमचं जे रास्त धान्य दुकान आहे, रेशन दुकान आहे, तिथे जायचं आहे। तिथे जो बायोमेट्रिक लावून त्या ठिकाणी तुमचा बोटाचा अंगठा त्या ठिकाणी देऊन टेकून त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ई-KYC करायचं आहे। म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे। तुम्ही त्यासाठी आधार कार्डाची जी प्रत आहे तर ती प्रत देखील त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी यांना देऊ शकता। आपले जे रेशन धान्य दुकान जे चालवतात त्यांनाही त्या ठिकाणी देऊ शकतात किंवा रेशन कार्ड तुम्ही ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून देखील करू शकता, CSC सेंटरच्या माध्यमातून देखील करू शकता। पण आता काय झाले, आमूलाग्र क्रांतिकारी योजना सुरू झालेल्या आहेत, रेशन कार्ड आता सगळीकडे लागत आहे, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी हे काम करणं अतिशय गरजेचं आता झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ तुम्ही या महिन्याच्या एंडपूर्वी हे काम करून घ्या, अन्यथा तुम्हाला रेशन कार्डच्या संदर्भात त्या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो। ज्या योजना सुरू झालेल्या आहेत त्याचा लाभ त्या ठिकाणी तुम्ही घेत असाल किंवा घेणार असाल, अर्ज करणार असाल, कदाचित त्याचा लाभ मिळणार नाही, तर त्यामुळे तात्काळ तुम्ही ई-KYC करून घ्या। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी करून घ्या, कारण की ई-KYC केलेली कधीही चांगली आहे। त्याच्या माध्यमातून जो गैरव्यवहार होत आहे, सरकारला देखील प्रॉपर त्याच्यामधून माहिती मिळत आहे, सामान्य नागरिकांचाही फायदा होत आहे, सरकारचा फायदा आहे, पारदर्शकता त्यामुळे येत आहे। त्यामुळे ई-KYC तात्काळ तुमचं जे रेशन दुकान आहे किंवा ई-KYC CSC सेंटर आहे तिथे जाऊन तात्काळ तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या। याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर आहे। 30 सप्टेंबरपूर्वी तात्काळ करून घ्या। शेवटच्या दिवशीची गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर हे करून घ्या। कागदपत्र आधी सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचा आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, या गोष्टी लागतील। तिथे जाऊन तुम्हाला बायोमेट्रिकद्वारे ते त्या ठिकाणी जॉईनिंग करून घ्यायचं आहे, लिंकिंग करून घ्यायचं आहे। ते झालं का तुम्हाला त्याबरोबर या 9 गोष्टी असतील किंवा इतरही योजनांचा लाभ त्या ठिकाणी मिळणार। तर रेशन कार्डच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तर या अपडेट कशी वाटली अपडेट कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।